नंतर ना हे आहे आय क्रीम, म्हणजे डोळ्यांच्या खाली आपल्या ब्लॅक वगैरे होत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे माझं लिप बाम. हे लिप बाम खूप परफेक्ट आहे तुमची ड्राय स्किन असेल किंवा ब्लॅक स्किन ड्राय लिप ब्लॅक लिपसाठी. नंतर हे नेल्स मी छोटेसे घेतले होते 10 रुपीजमध्ये, पण कधी यूज नाही केले. मोस्ट इम्पॉर्टंट आहे माझा परफ्यूम. तुम्ही पाहू शकता, हा खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. परफ्यूम खूप लॉंग लास्टिंग आहे आणि छान आहे म्हणजे हा परफ्यूम. नंतर ना आहे हे परत एक मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर पण खूप म्हणजे अहोंसाठी आहे, मला हे सूट नाही झालेलं, माझी खूप ड्राय स्किन. नंतर ना हे लिप बाम, म्हणजे लिप आपले पिंक वगैरे राहतात याने, त्यासाठी परफेक्ट आहे. हे लिप बाम आहे ना मोस्टली ड्राय स्किनसाठी मी वापरते. नंतर ना हा एक परफ्यूम, हा पण खूप लॉंग लास्टिंग परफ्यूम आहे. खूप फेमिनाईन वाईब येते यांनी, म्हणजे नाही एकदम गर्ली टाईप. आणि छोटे छोटे परफ्यूमच मी सोबत कॅरी करते सध्या, कारण की कुठे हरवायला वगैरे नको. नंतर ना हे आहे माझं नेल पेंट रिमूव्हर, बट हे जास्त यूजमध्ये येत नाही कारण मी नेल्स लावत नाही आहे. नंतर ना हे आहे माझे कानातले, तुम्ही पाहू शकता हे माझे कानातले आहेत छोटे छोटे, पण हे पण मला घालायचा चान्स आता मिळेल मे बी पार्टीमध्ये वगैरे. नंतर ना हे ना मी लॅक्मीचं सीसी क्रीम घेतलेली, पण मला ही जास्त सूट नाही झाली. आय डोंट नो एवढी हाईपमध्ये काय, कारण ती लगेच असे क्रॅक्स दिसतात फेसवर. आणि लास्टला आहे जर लिप बाम वगैरे हरवलं तर व्हॅसलीन. तर पहा एवढे सगळे प्रोडक्ट आहेत हे. एवढी मोठी सनस्क्रीन आहे आणि ती या छोट्याशा याच्यामध्ये बसली. आणि हो, बॅक साईडला पण आहे काहीतरी. या एमर्जन्सीसाठी या सेफ्टी पिन्स मी ठेवलेले असतात, कारण काही जर मध्येच फाटलं वगैरे काही झालं तर. आणि या हेअर पिन्स आहेत, या पण एमर्जन्सीसाठी आहेत कुठे